नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. राज्यातील युरिया आणि डीएपी खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी आयुक्तालयाने नवीन कार्यपद्धती लागू केली आहे. आता कृषी अधिकाऱ्यांना आठवड्यातून एकदा खत विक्री केंद्रांची तपासणी करावी लागणार असून विक्रेत्यांना खत साठ्याचे जिओ टॅगिंग करणं बंधनकारक करण्यात आलंय. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विशेष निर्देश जारी केलेत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि होमरूज समुद्रधुनीतील अडचणींमुळे खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झालाय. तसंच युरियाचा औद्योगिक वापर वाढण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने आता खत वितरणावर कडक नजर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अतिवृष्टी, बदलतं हवामान आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या डाळिंब बागांना आता दिलासा मिळताना दिसतोय. कृषी विभागाच्या विविध उपक्रमांमुळे सांगली जिल्ह्यातील डाळिंब आणि डाळिंब दाण्यांच्या निर्यातीला पुन्हा गती मिळाली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 589 टन डाळिंब निर्यात झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत 250 टनांनी वाढ झाली आहे. आटपाडी, जत आणि कवठे महांकाळ तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात डाळिंब निर्यात होत असून फ्रान्स, नेदरलँड, सिंगापूर, अमेरिका, सौदी अरेबिया आणि UAE सह अनेक देशांमध्ये निर्यात होते. बदलत्या हवामानामुळे यंदा आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 15 मे रोजी मुंबईत वर्षा बंगल्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा निघणार असून सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. शेतकऱ्यांची मागणी आहे की आंबा उत्पादकांना हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजू उत्पादकांना हेक्टरी 2 लाख रुपये मदत जाहीर करण्यात यावी. त्यामुळे आता उद्या काढण्यात येणाऱ्या मोर्चाला कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आळेफाटा उपबाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडलेत. मंगळवारी म्हणजेच 12 मे रोजी बाजारात 12,539 पिशव्यांची आवक झाली असून कांद्याला केवळ 3 ते 14 रुपये प्रति किलो दर मिळाला. 1 नंबर कांद्यास प्रति 10 किलोला 130 ते 140 रुपये, 2 नंबर कांद्यास 120 ते 130 रुपये, 3 नंबर गोल्टी कांद्यास 100 ते 120 रुपये तर 4 नंबर बदला चिंगळी कांद्याला 30 ते 80 रुपये बाजारभाव मिळाला. वाढते इंधन दर, मजुरी, मशागत खर्च, रासायनिक खते आणि औषधांच्या किमतीमुळे उत्पादन खर्च दुप्पट वाढलाय. सध्याच्या कमी बाजारभावामुळे अनेक शेतकरी कांदा विक्रीऐवजी चाळीत साठवून ठेवण्याचा पर्याय निवडतायत. तुमच्या बाजारपेठेत कांद्याला काय दर मिळतोय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या रेखांकनामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्वपक्षीय मेळावा 19 तारखेला कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आलाय. या महामार्गामुळे जिल्ह्यातील तब्बल 78 गावं प्रभावित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जातोय. नवीन रेखांकनांमुळे महापुराचा धोका वाढेल, 6,000 एकर शेती बाधित होईल आणि साखर कारखान्यांच्या ऊस गाळपावर परिणाम होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांचा त्रास आणि पर्यावरणीय नुकसानही वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुढील लढ्याची दिशा ठरवण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलाय. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका आता भारतीय कांदा निर्यातीला बसू लागलाय. एप्रिल-मे हा काळ आखाती देशांमध्ये उन्हाळ कांदा निर्यातीसाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र वाढलेल्या समुद्री वाहतूक खर्चामुळे भारतीय कांदा स्पर्धेत मागे पडतोय. फलोत्पादन निर्यातदार संघटनेच्या माहितीनुसार 15 फेब्रुवारीपर्यंत कंटेनर $550 ते $800 असलेले भाडे आता थेट $7,000 पर्यंत पोहोचलेत. वॉर रिस्क सरचार्जमुळे शिपिंग खर्च तब्बल 13 पट वाढलाय. यामुळे आखाती देशांतील भारतीय कांद्याची बाजारपेठ धोक्यात आली असून निर्यातदार आणि शेतकरी दोघांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर 30 सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असल्याने या निर्णयाचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम झाला असून साखरेचे दर वाढले. फेब्रुवारी महिन्यात सरकारने साखर निर्यातीचा कोटा वाढवला होता. मात्र ऊस उत्पादक भागांमध्ये उत्पादन घटल्याने देशांतर्गत साखर टंचाईची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सरकारने अचानक निर्यात बंदी लागू केली आहे. सरकारने दोन्ही म्हणजेच पांढरी आणि कच्ची साखर निर्यात बंदी केली आहे.
तर निर्यातीच्या प्रक्रियेत असणाऱ्या साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली जाणार आहे। निर्यात बंदीची अधिसूचना निघण्याच्या आधी जहाजांमध्ये भरल्या जाणाऱ्या साखरेला सूट देण्यात आली आहे। तसंच निर्यातीचे बिल तयार झालंय आणि साखर भरण्यासाठी जहाज बंदरांवर लागले किंवा आलंय अशा साखरेच्या निर्यातीलाही परवानगी देण्यात आली आहे। शिवाय निर्यातीसाठी कस्टम विभागाकडे साखर गेली आहे अशा साखरेलाही निर्यात बंदीतून वगळण्यात आलंय। ह्या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।